नमस्कार मंडळी, मी प्रगती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण 44 साईज 4 डाट ब्लाऊज कटिंग करणार. त्याच्यासाठी लेंथ त्या ब्लाऊजची 14.5 आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला कापड फोल्ड मारून घ्यायचं आहे. छातीचे जे माप आहे त्या हिशोबानेच आपल्याला कापड फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण. तर मग कापडाचाच म्हणजे छातीचा 14 प्लस त्याच्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा पकडून मी कापड फोल्ड मारली घडी. साध्याला अशा पद्धतीनेच मारतात. फुल लेंथ त्यांची 14.5 आहे, तर मी 16वरती मार्किंग केले. पाठचा भाग आणि पुढचा भाग मी एकत्र कटिंग करते. तर शोल्डर मी 5.5 टाकले आणि मुंडा 6चा टाकलाय. त्याच्यानंतर छातीचा 14 प्लस 2.5 इंच मार्किंग केले. तसं कमरेचा 14 प्लस सेम तेवढंच मार्किंग केलं. कमरेचा 14 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन 2 इंच असे मी ॲड करून मार्किंग करून घेते. मार्किंग केल्याच्या नंतर वरती योकसाठी मी 3 इंच घेऊन वरती स्ट्रेट लाईन मारून घेते आणि कर्व शेप देऊन घेते. वरती 1.5 इंच 1 इंच जाऊन असं कर्व शेप देऊन घ्यायचा योकपट्टीसाठी. त्याच्यानंतर टक्ससाठी छातीचा 10वा भाग ह्याचा तिथून मार्किंग स्टार्ट करायची. छातीचा 10वा भाग घेतला आहे, वरती 2.5 इंचावरती मार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला 1.25 इंच सोडून मी मार्किंग केले. 1.25 ते 1.5 इंच सोडायचं असतं आहे आणि शेप द्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर 1.5 इंच मार्किंग करून मुंडा बाहेरच्या मुंड्याचा मी शेप देऊन घेतला आहे. नंतर मी आतल्या मुंड्याचा शेप देईन. तर बॅक आणि फ्रंट मी एकत्र कटिंग करते, पण नंतर एक्स्ट्राचं बॅकला जे कापड असतं ते कटिंग करुन टाकायचं आहे. तर गळा रुंदी मी टाकते. त्यांचा गळा रुंदी 6 आहे, तर 6वरती मार्किंग केलं आहे, गळ्याचा शेप दिला आहे. आणि अशा पद्धतीने आपली ड्राफ्टिंग झाली. तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, पाठचं ते माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. पाठच्या भागातून आपल्याला पुढच्या भागाला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, तर पाठच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून टाकायचं. 1.5 इंचच घ्यायचं असतो पाठच्या भागासाठी. तर मी 1.5 इंच घेतलं आहे, त्याच्यामधलं मी एक्स्ट्राचं कटिंग करून बाकी कापड आपण बाकी पाठच्या टक्ससाठी किंवा गळ्याची रुंदीसाठी टाकून घ्यायचं आहे. तर जे मला माप बरोबर पाहिजे बॅक साईडचं ते मी लाईन मारून घेतलं आहे, बाकी स्ट्रेट लाईन मारून कटिंग करून घेतलं आहे. आता आपल्याला गळा रुंदी गळा उंची टाकायची आहे. तर बॅकची त्यांची पट्टी 1.5 ते 1.25 इंचाचीच आहे, तर मी त्याला मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर गळा रुंदी 4.5 इंच टाकले आणि 2 इंच स्ट्रेट देऊन गळा रुंदी 2.5 इंच टाकून 1.5 इंच स्ट्रेट दिल्यानंतर शेप दिला आहे. तर अशा पद्धतीने 44 साईजचा आपला ब्लाऊज ड्राफ्टिंग करून झाला आहे. इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग केलं आहे टक्ससाठी बॅकच्या. दोन्ही साईडला सेम ओटून घेतलं. आता आपल्याला याच्या स्लीव्स कटिंग करून घ्यायचे आहेत. साध्या पद्धतीने त्यांचे स्लीव्स आहेत ते 3 इंचच आहेत. तर मी स्लीवची पण ड्राफ्टिंग करून घेते. नंतर हे लायनिंग ब्लाऊज आहे, तर नंतर मी तुम्हाला लायनिंगवरती ठेवून कटिंग करून दाखवते. ही जी पद्धत आहे एकदम साधी सोपी आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. तर मी लेंथच्या प्रमाणे ब्लाऊजचं म्हणजे स्लीवच्या लेंथप्रमाणे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. इथे आपल्याला जॉईंट येणार आहे स्लीवसाठी. इथे हे माप जे आपण टाकतो ते जर छातीचा 4था भाग टाकला तर त्याच्यामध्ये आपल्याला काही एक्स्ट्रा वाढावं लागत नाही. तर अशा पद्धतीने आपली मार्किंग करून झाले. आता आपण लायनिंग ठेवायचं, मेन फॅब्रिक ठेवायचं आणि त्याच्यावरती ड्राफ्टिंग केलेलं जे आपलं लायनिंग कटिंग केलेलं आहे ते ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट 2मध्ये टाकेन, कारण जर याच्यामध्येच ॲड केला तर तो व्हिडिओ खूप लाँग होतो आणि मग बघायला पण आपल्याला कंटाळा येतो. तर तुम्हाला स्टिचिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही पार्ट 2मध्ये बघू शकता. अशा पद्धतीने पूर्ण ड्राफ्टिंग मी ठेवून घेते. फ्रंटचा, बॅकचा, त्याच्यानंतर योक पट्टी आणि स्लीव्स, याला फक्त 4 भागच असतात, त्यामुळे
अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. हा ब्लाऊज शिवण्यासाठी एकदम सोपा असतो आणि कटिंगसाठी सुद्धा सोपा. याला कोणतेही जास्त मेजरमेंट वगैरे लागत नाहीत. कमरेचा चौथा, छातीचा चौथा, पूर्ण उंची हे सगळं लागतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ जे अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येऊन जाईल. तरी मी आतला मुंडा कटिंग करून घेतला नव्हता, सो आता लायनिंगवरती मी कटिंग करून घेऊन नंतर मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेतलं आहे. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग शिवायचं आहे. शिवण्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे. सो आधी